मी छाया काकडे, छाया सुपर किचन नवरात्री स्पेशल भागात तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे तुमचा आवडता मसाला डोसा। तर चला आपण किचन मध्ये जाऊया आणि त्याची तयारी पाहूया। तर आपण आता याला काय पदार्थ लागतात ते पाहूया। प्रथमतः आपण बटाट्याची भाजी करणार आहे उपवासाची। त्याच्यासाठी हे बटाटे मी जरा जास्तच घेतले आणि ही हिरवी मिरची, हे बटाट्याच्या भाजीसाठी झालं। त्यात थोडं आपण मीठ घालणार। त्यानंतर आपण त्याच्याबरोबर एक चटणी बनवणार। त्याच्यासाठी आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट, साखर आणि एकच मिरची घेतली आहे। उपवास आहे, तिखट नको म्हणून, आणि ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबू टाका, आणि हे मीठ। त्याचप्रमाणे आपल्याला आता जे डोसा करायचा आहे त्याच्यासाठी मी ही वरीचे तांदूळ 2 तास आधी भिजवले म्हणजे 2 तास आधी मी चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून घेतले। आता हे मी पाणी काढून टाकणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि साबुदाणा आणि मीठ, ह्याचा मी डोसा बनवणार आहे। तर चला आता आपण पुढे मिक्सर लावूया। प्रथम आपण चटणी बनवून घेऊया। चटणी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर बनवा, नाही तर नका बनवू, पण मला खूप आवडते त्याच्यामुळे मी ती बनवणारच। हे थोडंसं मीठ टाकलं। आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया। तर आपली अशा प्रकारे ही चटणी वाटून झालेली आहे, ही पहा। आता याच्यावरती फक्त आपण तेलाचा तडका देणार, बाकी काही घालणार नाही, कारण आम्ही काही खात नाही ना, म्हणून। आपण आता करणार आहोत ती बटाट्याची भाजी। तर आता आपण प्रथम बटाट्याची भाजी करूया। त्यासाठी हे बटाटे आणि मिरची मी घेते। गॅस पेटवून आपण कढई ठेवली आहे। त्याच्यात आपण आता प्रथम तेल टाकूया। आता हेच तेल गरम झालं की 2 चमचे मी चटणीमध्ये टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आपण फोडणीत 2 मिरच्या घालूया। मिरच्या तडतडल्यात चांगल्या। आता त्या आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत। आपण जिरा मोहराची जी फोडणी देतो त्या उपवासाचं असल्यामुळे फक्त आपण ही मिरचीची फोडणी देणार आहोत। हे बघा, आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आपल्याला। आता मी बटाट्याची भाजी करते, तर त्या भाजीमध्ये आपण ही मिरची टाकूया। आणि मी प्रथमच मीठ टाकत असते, मला हीच सवय लागलेली आहे। त्याचं कारण एक आहे की बटाट्याला, सर्व बटाट्याला आपलं मीठ लागतं, नाहीतर मग एका साईडला मीठ राहतं, असं काहीतरी गडबड होते। मग कुणाला आळणी लागतं, कुणाला खारट लागतं, तर ते तसं होऊ नये म्हणून मी असं करते। तेलामध्ये छानपैकी मीठ मिक्स होतं। आता ही छान खरपूस आपण होऊन द्यायची भाजी, नेहमीप्रमाणे खरपूस झाली की छान लागते ना। थोडा गॅस फास्ट करते। आता ही भाजी होते। तर डोशासाठी मी हा 1 पेला भरून वरईचे तांदूळ घेतले होते, आणि आता मी त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे। तर आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आपण हे बघा असं वाटून घेतलंय।
आता ह्याच भांड्यात मी ही हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि फक्त 2 चमचे मी साबुदाणा घालणार आहे आणि त्याचं वाटप करून ह्या भांड्यात आपण मिश्रण करूया. हे बघा, शेंगदाणा, हिरवी मिरची आणि साबुदाणा याची पेस्ट झाली. आता ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. अशी आपली बटाट्याची भाजी झालेली आहे. आता आपण डोश्याची तयारी करूया. डोश्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आता फक्त मीठ टाकायचं बाकी आहे. थोडं मीठ टाकूया बस. आणि आता आपण डोसा करूया. हे असं थोडं 5 मिनिटं हलवून घ्यायचं, म्हणजे थोडं फ्लफी होतं. आपण केक करताना कसं हलवतो, एकाच दिशेने फिरवायचं म्हणजे थोडं फुगतं. तसं आपले तांदूळ चांगले भिजलेले आहेत. तरी पण हे बघा, अशा प्रकारे आपला हा तवा तापलेला आहे. तो पुसून घेते. थोडं तेल आहे, थोडं लावते, जास्त नाही लावत. त्याला जास्त तेलाची गरज नसते. आणि हे पीठ सतत ढवळून घ्यायचं. जेव्हा जेव्हा आपण टाकतो तेव्हा तेव्हा. तुम्हाला जाड हवा तर जाड करू शकता तुम्ही, पातळ हवा तर पातळही करू शकता. पण करताना आपली गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. हा डोसा आहे त्याच्यामुळे, आणि साबुदाणा टाकला त्याच्यामुळे हा सफेदच राहणार. हा काही लाल नाही होणार. आणि तो पटकन होतो, त्याला वेळ नाही लागत. हे बघा, हे बघा, पटकन होतो. आपण पलटी मारून घेऊया. माझा डोसा कधी गोलच होत नाही. काय थोडं गॅसचा प्रॉब्लेम आहे. एका साईडने थोडं कढी त्याची वर खाली असल्यामुळे एका साईडला तो बॅटर पडत असतो. तरी असो, पोटात जाण्याशी मतलब. हे बघा, हा डोसा झालेला आहे. तर आता त्याच्यावरती मी ही बटाट्याची भाजी पसरवणार. मसाला डोसा आहे ना. आणि हा पलटी मारणार. अशा प्रकारे हा पलटी मारायचा. आपण हा काढून घ्यायचा. चला, आपण आता दुसरा डोसा करूया. आणि नकळत तेल लावलेलं आहे मी परत. आणि परत बॅटर फिरवून आपण हे बघा, आपला डोसा तयार झालाय. थोडा आता आपण गॅस फास्ट करूया. आपलं झालेलं आहे. ह्याच्यावर झाकण ठेवलं ना तरी चालतं, म्हणजे तो पटकन होतो. हे बघा, हे बघा, आपला झालेला आहे. अशा प्रकारे आता आपण पलटी करूया.
ओ, हाताने पलटी केला ना, असू दे. अंशूसारखं करायचं. ओ ओ हो, आता तो येईलच. त्याला डोसा खूप आवडतो. आता तो तर काय त्याची मज्जाच आहे. अशा प्रकारे आपला डोसा झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आता त्याच्यावरती मी भाजी पसरवून घेते. चला, आपला मसाला डोसा तयार आहे. हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. करून बघा. पहिल्यांदा करताना थोडी गडबड होते. आपल्याला काही एवढं छान जमत नाही, पण होईल. सवयीनुसार ते सगळं काही होईल. तर हा तुम्हाला आवडला असेलच अशी मी आशा बाळगते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. बेल बटन दाबायला मुळीच विसरू नका. आणि त्याचप्रमाणे आता मी नाही सांगत, माझी मुलगीच तुम्हाला काय ते सांगेल. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर ते इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही तिला फॉलो करून विचारू शकता. त्याची लिंक तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर काही क्वेश्चन्स असतील तर इंस्टाग्रामवरती मेसेज करून तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा विचारू शकता. तर चला, अशा प्रकारे ही आपली आजची रेसिपी तयार आहे. मसाला डोसा आणि चटणी. तर आपण आता असंच पुढील भागात छाया सुपर किचनमध्ये नवरात्री स्पेशलमध्ये परत भेटूया नवीन रेसिपी घेऊन.